श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या शिवजयंतीच्या निमित्ताने 3 दिवसीय शिवचरित्र व्याख्यानमालेचा आज दिनांक 17 फेब्रुवारी रोजी शानदार शुभारंभ मागील 20 वर्षाप्रथम पुष्प शिवचरित्र यांची गुंफण केली। सुप्रसिद्ध महान शिवव्याख्याते प्राध्यापक नितीन बाणगुडे पाटील यांनी आपल्या व्याख्यानात सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून खिळवून ठेवले। प्रथम पुष्प उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानी धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय सुभाषदादा देवरे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून धुळे जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक माननीय किशोर काळे होते। त्यांच्यासह मान्यवर देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय धनंजय पाटील उपस्थित होते। मान्यवरांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। अध्यक्षांचा सन्मान जवाहर शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष भगवान आप्पा गर्दे यांच्या शुभ हस्ते, तर आजच्या जगविख्यात शिवव्याख्याते प्राध्यापक नितीन बाणगुडे पाटील यांचा सन्मान छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळा प्रदान करून संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. संजय पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। प्रमुख अतिथी माननीय किशोर काळे यांचा सन्मान संस्थेचे उपाध्यक्ष प्रफुल्ल बापू सिसोदे यांच्या शुभ हस्ते, तर कार्यक्रमाप्रसंगी संस्थेच्या चित्रकला महाविद्यालयाने प्रदर्शित केलेल्या कला दालनाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। हे प्रदर्शन मंत्रमुग्ध करणारे आहे, त्याचा जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। व्याख्यानमालेचा आस्वाद घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष, विद्यार्थी व तरुणांसह मोठ्या संख्येने मैदान खच्चून भरले होते। आज दिनांक 18 फेब्रुवारी रोजी द्वितीय पुष्प छत्रपती शिवाजी महाराज आज अवतरले तर याची गुंफण केली जाईल। त्याची गुंफण करतील सुप्रसिद्ध शिवव्याख्याते माननीय संजय आवटे। सर्व जनतेने शिवचरित्र व्याख्यानमालेचा आस्वाद घ्यावा असे आवाहन संस्थेचे आधारस्तंभ व शिवजयंती दिनांक निश्चित करताना समितीचे अध्यक्ष माजी मंत्री माननीय दाजीसाहेब रोहिदासजी पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष, धुळे ग्रामीणचे जलदूत आमदार तथा संस्थेचे चेअरमन कुणाल बाबा पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष प्रफुल्ल बापू सिसोदे तथा सर्व पदाधिकारी, शाखा प्रमुख यांनी केले आहे।